आसमां में खिलकर सूरज निकल रहा है। देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है। देश का परचम अब ऊंचा उड़ रहा है। बरसों का अंधेरा रोशन हो रहा है। गरीब की रसोई से धुआं हट रहा है। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। युवाओं के हाथों से भारत संवर रहा है। गांव की सड़क से अब शहर जुड़ रहा है। सभी का खाता खोल रहा है। रेल का सफर अब मन को भा रहा है। हुनर के हौसले से रोजगार बढ़ रहा है। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। नए भारत के शिल्पकार मोदी सरकार, नए भारत के शिल्पकार मोदी सरकार, नए भारत के शिल्पकार मोदी सरकार। जिस मिट्टी को छुआ तुमने वो मिट्टी सोना बन गई। सब बाधाओं को तोड़कर विकास की राहें खुल गई। जनता ने जो चाहा वो करके तुमने दिखलाया। 370 हटा के भारत माँ का मान बढ़ाया। जन जन की उम्मीदों की सुनी पुकार। नए भारत के शिल्पकार मोदी सरकार, नए भारत के शिल्पकार मोदी सरकार। निवडणुकांमध्ये बूथ कमिटी हे बलस्थान असून बूथ कमिटी सक्षम करणे गरजेचे आहे। कमिटी सक्षम झाली की निवडणुकीत 100% विजय मिळतोच असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले। भाजप संयुक्त मोर्चा संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी खासदार सुजय विखे यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक सरचिटणीस दिलीप भालसिंग यांचं तोंड भरून कौतुक केले। यावेळी पक्ष निरीक्षक उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। व्यासपीठावर आमदार श्रीमती मोनिका राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर अध्यक्ष महेंद्र गंधे, जिल्हा प्रभारी भानुदास पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना ते म्हणाले की मोदी @9 या भाजपच्या 1 महिन्याच्या जनसंपर्क अभियानाच्या काळात पक्षाने दिलेले सर्व जनसंपर्काचे कार्यक्रम यशस्वी पार पडले आहेत। या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला। या विविध कार्यक्रमातून जनसंपर्काबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य, गरीब कल्याणकारी योजना याबाबत जनतेत जनजागृती केली। येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे असून यासाठी गाव पातळीपासून जनजागृती करणं सुरू आहे। परंतु याबरोबरच प्रत्येक बूथ कमिटी देखील सक्षम करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले। त्यासाठी ही कमिटी सक्षम करण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करणे सुरू आहेत। याचबरोबर बूथ कमिटीमध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांना काम करण्याची संधी दिली तर बूथ कमिटी जोमाने आणि उत्साहाने काम करेल यात शंकाच नाही। एवढंच नाही तर निवडणुकीत विजय देखील निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टीचा एक संघटक म्हणून काम केलं
गेल्या 1 महिन्यापासून जिल्हाध्यक्षांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाची भूमिका घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय असतो हे दाखवून दिलं असे माझे मित्र दिलीपजी भालसिंग एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी केल्या पाहिजे. त्यांच्या बाबतीत मी बोलेलच. खरं तर मोदी ॲट 9 या कार्यक्रमाला गेल्या 1 महिन्यापासून प्रत्येक लोकप्रतिनिधी, मग प्रत्येक तालुक्याचे आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक घटक ज्यांनी या पुढच्या मागच्या 1 महिन्यामध्ये या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी धडपड केली अशा सर्व लोकांचे मी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम एवढा सोपा नव्हता, पण जो उत्साह प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दाखवला, मग ते राम शिंदे साहेब असतील, शिवजीराव कर्डिले साहेब असतील, मोनिकाताई असतील, वासुदेव साहेब असतील, असे सर्व प्रमुख मुख्य ज्येष्ठ नेते या नगर दक्षिण लोकसभेमध्ये असलेले प्रत्येक प्रतिनिधी, मोटरसायकल रॅली असो, प्रत्येकाने 50-50 किलोमीटर स्वतः सहभाग घेऊन मोटरसायकल रॅल्या काढल्या. ज्येष्ठांचा एक अभूतपूर्व कार्यक्रम माननीय कर्डिले साहेबांनी त्यांच्या वस्तीवर घेतला. टिफिन बैठका झाल्या आणि एक वेगळी वातावरण निर्मिती भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. अतिशय यशस्वी कार्यक्रम हा त्या ठिकाणी पार पडलेला आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने बूथ कमिट्या नेमलेल्या आहेत. बूथ अध्यक्ष असतील, बूथमध्ये असलेले पदाधिकारी असतील, आणि आता हा जो कार्यक्रम आहे जो आपण जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे, हे सगळे कार्यक्रम या बूथ कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष केले गेले पाहिजे. जोपर्यंत बूथ कमिटीचा सदस्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचत नाही, अनेक गावांमध्ये कमिट्या तयार झाल्या, पण त्या कमिटींच्या देखील बैठका होणं आवश्यक आहे की वास्तव्य पाहता या किती कमिट्या अस्तित्वात आहेत, कमिटीचे किती सदस्य अस्तित्वात आहेत, किती बूथ अध्यक्ष नेमले गेले पण ते खरंच जागेवर आहेत, या सगळ्या गोष्टींची चाचपणी देखील अध्यक्ष साहेब आपल्याकडून होणं हे क्रमप्राप्त. आणि ज्या दिवशी या बूथ कमिट्या खरंच सक्षम होतील, हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य राहिलं आहे की बूथ कमिट्या करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता, प्रत्येक जण आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम जरी नसला तरी पक्षासाठी आपला वेळ देण्याचं मानस या त्या बूथ कमिटीच्या सदस्यांमध्ये आहे. आणि म्हणून माझी अशी संकल्पना आहे की येणाऱ्या पुढच्या 1 महिन्यामध्ये विकासाच्या बाबतीत मी तुम्हाला आश्वासित करू शकतो की जेवढं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून मी केलं, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्याही खासदारांनी केलं नसेल हे मी तुम्हाला खात्रीशी सांगतो. जेवढा निधी केंद्रामधून आपण आणला, प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आणला, गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणला, समाज कल्याणाच्या माध्यमातून आणला, पण आता प्रत्येक जण हा मिळालेला निधी, हे झालेले काम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदतीची आवश्यकता आहे. या कमिट्या आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करणं आवश्यक आहे, कारण की आज आपण अपेक्षा ठेवतो की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये 1 आठवडा 1 महिना खर्च करून या पॅम्पलेट पोहोचवले गेले पाहिजे. तर मग त्याला पेट्रोलचा खर्च आहे, त्याला दैनंदिन उपजीविकेच्या साधन बाजूला ठेवून अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करून या कमिट्यांना आर्थिक बळ देखील देणं आवश्यक आहे, हे तितकंच गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी आमच्यावर आहे, ही जबाबदारी माझी आहे, तालुक्याच्या आमदारांची आहे, पालकमंत्र्यांची आहे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना मी आपल्याला खात्रीशीर सांगतो
की आज जर आपण आपले कार्यकर्ते सक्षम केले तर पूर्ण ताकदीने मोदी ॲट 9 किंवा माननीय प्रधानमंत्र्यांचे वेगळ्या योजना हे सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपले कार्यकर्ते निश्चित करतील. येणाऱ्या कालावधीमध्ये पक्षामध्ये जरी अनेक ठिकाणी मतभेद असू शकतो, पण जेव्हा मोदी साहेबांचा विषय, जेव्हा प्रधानमंत्र्यांचा विषय, तेव्हा पक्ष हा एक आहे. पक्षाचा प्रत्येक संघटक हा एक आहे आणि पक्षामध्ये कोणीही मोठा नाही, कोणीही खासदार नाही, कोणीही पालकमंत्री नाही, कोणीही आमदार नाही, कोणी माजी आमदार नाही. ज्या दिवशी या दृष्टिकोनातून आपण काम करू की आपल्याला 2024ला आदरणीय प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्री करण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचंय, प्रत्येक जण कार्यकर्ता म्हणून कामाला लागला पाहिजे. आणि जसं वातावरण मागच्या 1 महिन्यामध्ये आपण निर्माण करायचं काम केलं, भविष्यामध्ये देखील तसंच वातावरण आपण टिकून धरण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदतीची आवश्यकता राहील. मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेच तेवढ्याच ताकदीने पक्षाच्या पाठीशी उभे राहाल. जे काही गोष्टी असतील, जे काही अपूर्ण कामं राहिले असतील, हे भविष्य कालावधीमध्ये आपण पूर्ण करण्याचं काम करणार आहोत. पण त्यासाठी प्रत्येकाने आपला वेळ हा संघटनेसाठी जसा तुम्ही देत आला आहात तसाच वेळ आपण या संघटनेसाठी कायम द्यावा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. परत एकदा जे काही आपले पक्ष निरीक्षक माननीय रावत साहेबांनी जो वेळ दिला, आपल्या व्यस्त वेळामधून त्यांनाही लोकसभेच्या त्यांच्या निवडणुका आहेत, उत्तराखंडमध्ये त्यांच्यावरही पक्षाची मोठी जबाबदारी आहे. पण या सगळ्या जबाबदारीला बाजू ठेवत जो प्रवास त्यांनी केला, 4 वेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये आले आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून संघटनेसाठी जे काही त्यांनी या ठिकाणी उभं केलं, एकदा आपण जोरदार टाळ्याने रावत साहेबांच्या मनापासून आभार मानायचे आहे की एक असा संघटक, एक असा कार्यकर्ता पक्षाला लाभला आणि तीच भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याची असते. संघटना काय असते, संघटनेच्या माध्यमातून वेळ देणं कशाला म्हणतात, हे आपण रावत साहेबांनी एक आदर्श आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे. तोच आदर्श घेऊन प्रत्येक पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम करावं, एवढीच अपेक्षा आहे. आणि जसं मी म्हणतो की पक्षामध्ये बूथवर कार्यकर्त्याला ताकद देणं असेल, संघटनेला ताकद द्यायचा विषय असेल, माझी कडवे साहेबांना विनंती आहे की आता जिल्हा बँकेचे तुम्ही चेअरमन झालेला आहात, अशी एक योजना तुम्ही आणा ज्याने की पक्षामध्ये बूथला देखील संघटनेला ताकद मिळेल. निश्चित आपण असा प्रयत्न करावा. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक अशा योजना आपण जिल्हा पातळीवर आखलेल्या आहेत. आपण फार्मर प्रोड्युसिंग कंपनी असतील, आपल्या महिला बचत गट असतील, या सगळ्या बचत गटांना सक्षम करण्याचं काम जिल्हा नियोजन मधून करण्यात येईल. या सगळ्या दूध उत्पादक फार्मर प्रोड्युसिंग कंपन्यांना बल्क कूलरच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या सगळ्या योजना बूथ कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असलेले आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून या योजना तालुक्या स्तरावर राबवल्या जाणार आहेत. तर आता सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करेन की ज्या योजना आपण या ठिकाणी मागच्या 1 महिन्यामध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून केल्या, तरी सुद्धा जोपर्यंत सक्षम बूथ कमिटी होणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीही निवडणूक ही पार पाडणं ही शक्य होणार नाही. आणि म्हणून वास्तविकतेमध्ये राहा, बूथ कमिट्यांच्या बैठका त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही सुरू करणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की बूथ कमिटींच्या बैठकीमध्ये आपण सगळेजण, जरी आपण 30 लोक नेमले असतील पण किमान 10 तरी यावे. 10 लोक. आणि हे सरपंच नसावे, हे पदाधिकारी नसावे, हे सोसायटीचे चेअरमन नसावे. 18 ते 35 वयोगटातले असलेले युवक यांना बूथ कमिटीची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव पातळीवर दिली जावी, अशी मला तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करायची. नाही तर आपण जेव्हा कागद उघडू, जो सरपंच आहे भारतीय जनता पार्टीचा तोच बूथ अध्यक्ष आहे, जो सोसायटीचा चेअरमन आहे भारतीय जनता पार्टीचा तोच सचिव आहे, जो
गावाचा तंटमुक्ती अध्यक्ष आहे, तोच खजिनदार आहे. आणि म्हणून कागदावर पक्षाला वाढीच्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रमुख आणि पदाधिकारी तर आहेतच, पण ह्याच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नावं तुम्ही निवडा. नावं निवडण्याचा अधिकार तुमचा आहे, नावं निश्चितीचा अधिकार तुमचा आहे, पण पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून बूथ कमिटीमध्ये नवे चेहरे, नवे युवक हे आपल्याला आपल्या पक्षामध्ये कार्यरत करून त्यांना वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या देण्याची जबाबदारी ही तालुक्याच्या आणि गावाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी लागेल. तर संघटन वाढेल, तर पक्ष वाढेल, अशी माझी विनंती राहील. येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी एक सक्षम पर्याय म्हणून हे जे काही गावामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये आपला विकास होऊ शकला नाही, आज राज्यामध्ये असलेल्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येकाला ताकद देण्याचं काम हे आपण पक्षाच्या वतीने करू, ही ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो. आपण सगळेच या ठिकाणी आला, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मागतो. सर जी, आपके आने के बाद इस दक्षिण लोकसभा का या कार्यक्रम शुरू हुआ है. आपने 13 तारीख को, 24 तारीख को और आज फिर आप 26 तारीख को यहाँ पर रहे. सम्मान्य सुजय दादा साहब की तरफ से आपका यहाँ स्वागत है. हमारे सर्व जिले के अध्यक्ष उनके तरफ का आपका यहाँ स्वागत है. पूरा यहाँ 30 दिन का कार्यक्रम जो मोदी 9 यहाँ आपने शुरू किया था, उसका भी समाप्ति के तरफ ये कार्यक्रम जा रहा है. आज ये संयुक्त मोर्चा का सम्मेलन यहाँ अरुण भाऊजी और सुनील दादा ने भैया जी ने यहाँ रखा है. इस सम्मेलन में आप आए, कुछ यहाँ आपके सब तस्वीरें, आपको अहवाल हम पूरे महीने का आपको आपके पास सपोर्ट करेंगे. अच्छा सब जगह यहाँ नगर हो, रावरी हो, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर, रावरी 8 ही मंडल में यानी नगर शहर में 9 या जो मंडल है वहाँ वो कार्यक्रम बहुत अच्छे तरह से यहाँ हमने सम्मान पूरे किए हैं. आणि उसका सब मैसेज सरल ऐप पे, नमो ऐप पे आणि ट्विटर, इंस्टाग्राम पे डाल के अपने प्रदेश कार्यालय हो, राष्ट्रीय कार्यालय तक उसका पहुंचाने का काम किया है. आणि आप बार बार यहाँ 3 बार यहाँ आए हैं, इसका सब अहवाल हम आपको देते हैं. आप आए, आपका फिर से स्वागत करता हूँ. और ये अहवाल आपको सपोर्ट सुजय दादा के साहब के हाथ से और हमारे जिला अध्यक्ष के हाथ से ये अहवाल आपको पूरा कार्यक्रम का बायोडाटा यहाँ मैं सम्मान्य सुजय दादा विखे साहब और अध्यक्ष को विनीत करता हूँ प्रथम सिंह दादा तो अपना वो नगर दक्षिण मंडल का अहवाल या अरुण दादा सुजय दादा विखे साहब के तिरसिंह रावत का आप सुपूर्द करें. मोदी ॲट 9च्या निमित्ताने आपण गेले महिनाभर वेगवेगळे कार्यक्रम करत आहोत. मोदींच्या कार्यकालाला 9 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपल्या मतदारसंघात, देशात, शहरात सर्व ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम पक्षाच्या वतीने साजरे करण्यात येत आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 2024 मध्ये आपल्याला परत एकदा या देशामध्ये, राज्यामध्ये मोदींचं सरकार आणायचं आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे. त्या दृष्टिकोनातून पक्षाने जे जे कार्यक्रम दिलेले आहेत ते आपण सर्व बूथ स्तरावर जाऊन पूर्ण करायचे आहे. घर चलो अभियान, बुद्धिवंतांचं संमेलन, डबा पार्टी, श्यामाप्रसाद मुखर्जींची पुण्यतिथी, त्यानंतर उद्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे सर्व बूथवरच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. आपण सर्वांनी उद्या 10:30 वाजता प्रत्येक मंडळामध्ये बूथच्या कार्यकर्त्यांनी टीव्हीवर, लॅपटॉपवर तो कार्यक्रम बघायचा आहे. जास्तीत जास्त संख्येने लोकांना तो कार्यक्रम आपण ऐकवायचा आहे. गुजरात, मध्य प्रदेश, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरकार 25-25 वर्ष आहे
ते केवळ बूथ सशक्तीकरण या माध्यमातून, कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून आपण सत्तेवर आहोत. येणारा कार्यकाळ आपल्याला 3 पक्षांच्या विरोधात लढायचं आहे. बावनकुळे साहेब कायम सांगतात ही 51% लढाई आहे. त्यामुळं माझी आपण BRS आलेला आहे. लोक टीका करतात की ती भाजपचीच बी टीम आहे. जसं MIM ला पूर्वी म्हणायची की भाजपची टीम आहे. पण काळजी करू नका, 100% 135 ते 140 भारतीय जनता पार्टीचे आमदार या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणार आहेत. आपल्या सर्वांना देखील माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका ही स्वबळावर व आपल्या मित्र पक्षाच्या मदतीने शिंदे सेना यांच्याबरोबर युती करून लढायची आहे आणि आपल्या स्वतःच्या ताकदीवर त्या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आहे. आज या ठिकाणी रावत साहेबांचा हा जवळ 4था दौरा आहे. ते जिथं केदारनाथ बद्रीनाथ आहे त्या भागाचे ते खासदार आहेत. पण कधीही कंटाळा न करता ते कायम त्याच उत्साहाने अहमदनगरमध्ये येऊन सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतात. आपल्याला 2024ची निवडणूक जिंकायची आहे या उद्देशाने त्यांचं माननीय मोदी साहेबांचं जे काम चाललेलं आहे, आपण सर्वजण त्या कामामध्ये खारीचा वाटा उचलून खासदार साहेबांना पुन्हा अहमदनगर दक्षिणेचा खासदार म्हणून विजयी करायचा आहे. पुढील लोक काही बोलले, आता वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलत असतात, पण लोकसभा निवडणूक हा काय कोणता खेळ नाही. त्या ठिकाणी ही विचाराची लढाई असते आणि विचाराच्या लढाईवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण यापूर्वी माननीय कैलासवासी खासदार दिलीप गांधी यांच्या रूपेने 3दा ती लढाई जिंकलो. माननीय खासदार सुजयजी विखे पाटील यांच्या माध्यमातून देखील एकदा जिंकलो आणि येणाऱ्या 2024ला देखील आपण ही लढाई जिंकू असा मला विश्वास आहे. या ठिकाणी अजून बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे, पण उद्याचा जो कार्यक्रम आहे तो बूथ सशक्तीकरणाचा, तो सर्वांनी आपापल्या मंडळ स्तरावर चांगला करावा आणि सरळ ॲप हे आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावं. जेवढं जास्तीत जास्त घरामध्ये जाऊन सरळ ॲप डाउनलोड होईल तेवढी आपली मतदारांची संख्या वाढेल. नवीन मतदार नोंदणी देखील चालू झालेली आहे. जास्तीत जास्त घरामध्ये जाऊन, आता महसूल मंत्री आपले आहेत, जर मतदार नोंदणीला काही त्रास झाला तर धनराज विस्पुते यांना महाराष्ट्राचं प्रभाग नोंदणी अभियानाचा प्रमुख केलेला आहे. काही अडचण आली आपण माझ्याशी, अरुणरावांशी, खासदारांशी संपर्क साधू शकता. पण माझी आपणास विनंती आहे की प्रत्येक विधानसभेमध्ये कमीत कमी 15,000 नवीन मतदार आपल्याला नोंदवायचे आहेत. तीच आपल्या विजयाच्या दृष्टिकोनातून घोडदौड आहे. एक नंबर आपण सगळ्यांनी डायल करायचा आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांच्याकडनं पण तो करायचा आहे. नंबर आहे 90-90-90-20-24. या नंबरच्या माध्यमातून या सगळ्याचा डाटा हा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयात पोहोचून मोदींच्या ज्या असंख्य योजना आहेत त्याची सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम या नंबरच्या माध्यमातून होईल. मी परत एकदा नंबर रिपीट करतो, 90-90-90-20-24. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिरंजीवजी रावत साहेब याच्या आधी 2 वेळेस नगर जिल्ह्यामध्ये येऊन गेले. त्यांच्याबरोबर
विनेशजी गोटेजी हे सुद्धा त्यांच्याबरोबर आपल्या नगर जिल्ह्यासाठी उद्या एक नाही ह्या विषयासाठी ह्या 1 महिन्याच्या जे कार्यक्रम आपल्याला दिले त्याचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे नियुक्ती दिलेली आहे. आपण नगर जिल्ह्यामध्ये बाईक रॅली असेल, टिफिन असेल, टिफिन कार्यक्रम असेल, व्यापाऱ्याचा मेळावा, ज्येष्ठाचा मेळावा, सोशल मीडियाचा मेळावा, असे विविध कार्यक्रम प्रत्येक मंडळात वेगवेगळ्या मंडळात आपण कार्यक्रम केले. दक्षिण ग्रामीणमध्ये मोठ्या संख्येने कार्यक्रम करण्यात आले. जे जे कार्यक्रम झाले त्या त्या कार्यक्रमाचे फोटो पुस्तिका आता आपण राऊत साहेबांकडे दिली. आता सध्या आपलं घर घर जोडो अभियान हे जिल्ह्यामध्ये चालू आहे. खरं पाहता आपण सगळे भाग्यवान आहात की आपल्याला मोदी साहेबासारखा नेता भेटला आहे. कारण ह्या युगामध्ये आणि ह्या काळामध्ये जिथं मोदी साहेब पंतप्रधान म्हणून काम करतात अशा वेळेस आपण त्या पार्टीचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत, हे खरं आपल्यासाठी भाग्याचे विषय. जगामध्ये आज आपण परिस्थिती पाहतो की मोदी साहेब जगात कोणत्याही देशात गेले तर त्यांचा स्वागत सत्कार असा भव्य दिव्य होतो. आणि प्रत्येक जगातले राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, त्यांना मोदी साहेब आपल्या देशात यावं अशी प्रत्येकाची विनंती असते किंवा इच्छा असते. एवढं प्रेम आणि एवढा विश्वास मोदी साहेबांवर जगाचा आहे. मोदी साहेबांनी ह्या भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली सबका साथ सबका विश्वास. हे आपल्या देशापुरती मर्यादित विषय होता, पण आता हा ब्रीद वाक्य जगाला लागू झालं. सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा विश्वास हा मोदी साहेबांवर निर्माण झाला. खरं पाहता हे याच्यासारखं भाग्य आपलं नाही. असा नेता आपल्या पार्टीमध्ये आपण ह्या शीर्ष नेतृत्व म्हणून काम करतो. जगामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आज भारत 3 नंबरला जागतिक महाशक्ती म्हणून आपण 3ऱ्या नंबरला पोहोचलो अशी परिस्थिती निर्माण झाली. सगळ्या बाबतीमध्ये भारत ह्या अक्रूढ व्हायला लागला आणि असेही काम करण्याचं किंवा भारताला पुढे नेण्याचं काम ज्या नेत्यांनी केलं ते मोदी साहेब. आज 9 वर्ष देशामधील भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यानंतर 9 वर्ष झालं पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पार्टी ह्या देशामध्ये काम करते. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे देश पुढे चालला आणि हे 9 वर्ष पूर्तीचा हा एक संकल्प आपण 1 महिनाभर राबवत होतो. मला लक्षात येतंय, कळतंय की भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना खूप कार्यक्रम आणि खूप प्रोग्राम येत असतात. त्याच्यात जास्त लोड त्या पदाधिकाऱ्यावर, मेन पदाधिकाऱ्यावर येतो, तालुका अध्यक्षावर खूप लोड येतो आणि त्यानंतर प्रत्येक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर ही जबाबदारी येते. आणि वारंवार कार्यक्रम असल्यामुळं बऱ्याच वेळेस कार्यकर्ता थोडासा थकल्यावर झालेला असतो. आता हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटला आलाय. दादा, कार्यकर्त्यामध्ये उत्साह थोडासा कमी जरी असला तर पार्टीसाठी निश्चित वेळ कार्यकर्ता काम करतो आणि ह्या कार्यकर्त्याने खरोखर आभार मानले पाहिजे. दादाने सांगितले काळजी करू नका, ऊर्जा मी निर्माण करतो. दादा, आपण अशीच ऊर्जा द्या. 100% कार्यकर्ते जोमाने काम करतात. कार्यकर्त्याला काही लागणार नाही. आपली 100% त्यांच्या पाठीवर आशेची, प्रेमाची थाप आपल्याला देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस नेते मंडळीकडं सर्वसामान्य लोक काम घेऊन येत असताना आमचा कार्यकर्ता गर्दीत मागे राहतो दादा. आणि
तो स्वाभिमानी असतो, त्याला वाटतो मी पदाधिकारी आहे, माझं काम झालंच पाहिजे की होईल. पण मागण्यासाठी आणि पाठीमागे लागण्यासाठी कार्यकर्ता कमी पडतो. अशा वेळेस कार्यकर्त्याकडे शेवट जरी उभा असला तर त्याच्याकडे नेत्यांनी सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करीन. शेवटी पार्टीवर प्रेम असणारा आणि पार्टीसाठी काम करणारा कार्यकर्ता कायम झटत असतो. अपेक्षा काही नसती, पण मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे. ह्या देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे. या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे. आणि ही सत्ता आल्यानंतर आम्ही कुठंतरी उंच वाणीने, आम्ही कुठेतरी निधड्या छातीने आम्ही ह्या भागामध्ये वावरू. आमची सत्ता आली, आमचे नेते निवडून आले, आज आमच्या हातात सरकार आहे, ही भूमिका कार्यकर्त्याच्या मनात असती आणि ती जोपासण्याचं काम मला वाटतं सर्व नेत्यांनी करावं. एवढीच आमची छोटीशी माफक भूमिका कार्यकर्त्याची आहे. मी निश्चित सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आश्वासित करतो की आपण पाहता गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर, भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर हे छोटे छोटे जे घटक आहेत ते स्वतःचं घर आणि स्वतःची पार्टी अशा हिशोबाने महाराष्ट्रात आणि देशात काम करतात. यांचं पोटफूल दुखतं आणि ही सर्वसामायिक भारतीय जनता पार्टी त्यांना दुखायला लागती, खुपायला लागती. सर्वसामायिक काम करणारे नेते मोदी साहेब छोट्याच्या छोट्या लोकांपर्यंत योजना पोहोच करण्यासाठी, गोरगरिबाच्या झोपडीमध्ये दिवा लावण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या मोदी साहेबाबद्दल आणि पार्टीबद्दल यांना खूप मोठं दुखणं तयार होतं. त्याचं कारण असं आहे कारण ह्या ज्या पार्ट्या आहेत ह्या फक्त स्वतःच्या परिवारासाठी पार्ट्या ह्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात काम करतात. आणि आज आपण काल 2 दिवसापूर्वी पाहिलं आपले नेते जगामध्ये वाहवा मिळत असताना, जगामध्ये देशाची प्रगती मानित असताना ह्या देशामध्ये फक्त स्वतःचं घर वाचवण्यासाठी काम करणारे पुढारी एकत्र आले. पटण्यामध्ये, बिहारमध्ये महबूब मुफ्ती यांच्याबरोबर आपण 370 कलम हटवण्यासाठी एकत्र आलो. म्हणजे उद्दिष्ट फक्त देशासाठी चांगलं करण्याचा होता. आणि आज जे उद्धव ठाकरे त्यांच्यासह युती का केली म्हणून वारंवार आपल्यावर टीका करीत होते, ते त्यांच्या मांडी लावून तिथं शेजारी खुर्चीला बसले. म्हणजे हे सर्व स्वतःचा परिवार वाचवण्यासाठी राजकारण करतात. ध्येय धोरण नाही, विकासाचा अजेंडा नाही, फक्त स्वतःचा परिवार एवढेच ध्येय धोरण घेऊन काम करतात. म्हणून मी आपल्याला म्हणतो त्या अर्थी आपण खूप भाग्यवान आहे अशा पार्टीमध्ये काम करू राहिलो की जी पार्टी समाजाचं उत्थान करणं, समाजासाठी काम करणं एवढं ध्येय धोरण घेऊन काम करते. आज आपण मोठ्या संख्येत उपस्थित राहिला. तिरंजी आप महाराष्ट्र में आप 3-4 बार महाराष्ट्र में आए. लातूर, नांदेड़, बीड़ और नगर जिला, ये जिले में आप प्रभारी हैं. अभी तो आप मेरे को दादा ये अभी तो क्लस्टर, इसका क्लस्टर बन गया है महाराष्ट्र के 4 क्लस्टर. तो एक क्लस्टर के आप आगे के 2024 के लोकसभा के एक क्लस्टर के आप प्रमुख है और प्रभारी. तो आपका हमेशा हमारे जिले में आना जाना रहेगा. आपका काम और उधर आपका जो तरीके से हमने देखा है कि जो कार्यकर्ता रहता, छोटा सा कार्यकर्ता, उस तरीके का आपका जो लोगों के लिए प्यार की जिस तरीके से आप आ रहे हैं, दिख रहे हैं कि छोटे से आदमी के तरीके आपका पूरा रहमान है. इसलिए आप हमारे जिले में आए, आपके हम दिल से स्वागत करते हैं. आणि आजच्या या सर्व कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आणि स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. This program is special for Nagar Dakshin, Nagar Shahar, because basically we are following the order, programs and discipline given by central government, especially Bharatiya Janata Party, Rashtriya Sangathan, state Sangathan, state organization, national organization, and we are following the same formula in our area. And Honorable ex-Chief Minister and our Prabhari Tirath Singh Ji Rawat Sahab
लेकिन हमारा कंट्रीब्यूशन सबसे जरूरी है। हर प्रोग्राम भैया साहब ने अभी ये जस्ट पब्लिश किया है, इसमें सब दिया है। अपना हर प्रोग्राम इतना जरूरी है, सामान्य आम आदमी के घर तक जाना। हमें ज्यादा कुछ करना नहीं है, अपने सेंट्रल और स्टेट पार्टी से आए हुए हर आदेश को हर घर तक पहुंचाना है। घर घर चलो अभियान अत्यंत एकदम बढ़िया तरीके से अगर हम इंप्लीमेंट करेंगे तो अपना विजय सुनिश्चित है। 2024 का लोकसभा चुनाव अपने लिए बहुत अहम है। तर मी थोडक्यात आपल्याला 2024चा लोकसभेचा निकाल जर घ्यायचा असेल तर आपल्या दक्षिण नगर शहर आणि आसपासचे जे तालुके आहेत संपूर्ण याचा अतिशय बारकाईने नियोजनबद्ध काम करावं लागेल। या कार्यासाठी प्रदेशमधून जे जे काही आवश्यकता असेल, तुमचे जे जे काही अडचणी असतील, तो प्रदेशचा एक प्रतिनिधी या जिल्ह्याचा प्रभारी म्हणून मी आपल्यासाठी 24 तास उपलब्ध आहे। कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याची गरज नाही। पण हे असताना आपल्यासाठी अतिशय सक्षम असं युवा नेतृत्व लाभलेलं आहे। डॉक्टर सुजय विखे साहेबांचं काम इतकं आक्रमक पद्धतीने चाललेलं आहे। हे करताना कधी कधी कार्यकर्त्याला वेळ कमी मिळत असेल। माझं सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे, पुढच्या 10 महिन्यासाठी दादा कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही इगो ठेवू नका, छोट्या मोठ्या गोष्टीत अडकून पडू नका, कारण आपली लढाई 3 विरुद्ध 1 आहे। आणि दादा शक्य तेवढा आपल्या कार्यकर्त्याला जर वेळ दिला तर कार्यकर्ते अतिशय ताकदीचे आहेत। संख्या कमी जास्त असेल, आजच्या सभेमध्ये आजच्या या कार्यक्रमाला काही जण उपस्थित राहू शकले नसतील, परंतु त्या सर्वांना आणि इथे असलेल्या सर्वांना चार्ज करण्याची ताकद तुमच्यासारख्या नेतृत्वामध्ये आहे। आदरणीय मंत्री महोदय विखे पाटील साहेबांचं आपल्याला अतिशय ताकदीचं नेतृत्व आहे। राज्यामध्ये देवेंद्रजी, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष म्हणून बावळकुळे साहेबांसारखं धडाडीचं 24 तासातलं 18 तास काम करणारं नेतृत्व अशा प्रकारचं आपल्याला लाभलेलं आहे। 3 विरुद्ध 1 ची लढाई अतिशय ताकदीने लढण्याची आपली क्षमता आहे। हे करताना आपण कार्यक्रम पत्रिका प्रत्येकाला मिळाली असेल, मिळेल। आपण सर्वात महत्वाचं एवढे फक्त आयुष्यात कधी काही पाठ केलं नसेल तरी चालेल, एवढं पाठ करा। याच्यातल्या 5 जरी मुद्दे घेतले, 5 कुठलेही 5 बोटे ठेवा डोळे झाकून आणि ते 5 मुद्दे टिक करा, त्या फक्त लिहून जावा। एवढ्या ताकदीवर आपण आपला नगर शहर दक्षिणचा लोकसभेचा खासदार आणि आसपासचे उमेदवार आपण विधानसभेचे देखील निवडून आणू शकतो याची मला खात्री आहे। सुजयदादांच्या मागे ताकदीनं कार्यकर्ते उभे करू, या भागातले जे रुसवे फुगवे त्याचबरोबर कुठे कमी पडलं ते दुरुस्त करू। पुढचा एक दिवस म्हणजे 300 दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत। मोदी ऍक्ट 9 चा उरलेला कार्यक्रम अतिशय यशस्वी करू। राज्याच्या कार्यकारिणीमध्ये सांगितलं एक निरोप फक्त तुम्हाला देतो, आता इथून पुढच्या काळात घर घर चलो अभियान अतिशय महत्वाचा, प्रत्येकाने घरी पोहोचायचं आहे। त्यासाठी हे पत्रिका दिलेली आहे। 60,000 कुटुंबापर्यंत ही पत्रिका पोहोचवली तर आपला विजय हा सुनिश्चित आहे, एवढंच बोलतो। यावेळी तीरथसिंह रावत यांनी आपल्या भाषणातून सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 9 वर्षात देशातच नव्हे तर जगात आपला ठसा उमटवला आहे। 1947 साली देश स्वतंत्र झाला, मात्र नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आघाडीवर स्वतंत्र झाला असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही। येणाऱ्या काळात भारत देश महासत्ता नक्की होईल अशी आशा असून विरोधक कितीही एकत्र आले तरी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत। हे सर्व सत्य असलं तरी प्रत्यक्षात आणण्यासाठी बूथ कमिटी पासून आपल्याला तयारी करायची आहे आणि यासाठी आपण लगेच कामाला लागले पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले। मेरे ज्येष्ठ और श्रेष्ठ कार्यकर्ता, आप सबको नमन और प्रणाम करता हूँ। मित्रों, बहनों, भैया, ये मेरा 3री बार आप सबके बीच में आना हो रहा है। और अलग अलग समय पे अलग अलग कार्यकर्ताओं से मिलना, समूहों से मिलना, बातचीत करना, संवाद करना, ऐसा अपना कार्य समिति में भी रहा तो लगता है कि मैं उत्तराखंड में हूं या महाराष्ट्र में हूं, पता ही नहीं चलता। यह संगठन अपने में बड़ा विचित्र है।
हम सब लोग एक हैं, सबका भाव एक है। कभी कभी हम विद्यार्थी परिषद में नारा दिया करते थे, अलग वेश और अलग भाषा फिर भी अपना एक देश। रहन सहन अलग हो, खान पान अलग हो, लेकिन फिर भी हम एक हैं। यह लगता नहीं कि हम अलग अलग हैं, न जाने लगता है हम तो अपने आपस में परस्पर मिलते जुलते हैं। इसलिए भारतीय जनता पार्टी का विचार है, अपना लक्ष्य है, उद्देश्य है, अपना मिशन एक ही है, यह राष्ट्र, नेशन फर्स्ट, पार्टी सेकेंड, नेता थर्ड, यह अपना संगठन है। बाकी पार्टियों में क्या है? नेता पहले, नेता आधारित पार्टी, समाज की चिंता नहीं, देश की चिंता नहीं, केवल समाज और देश तब याद आता जब चुनाव आता है। तो सोनामी की तरह, बाढ़ की तरह, बरसाती मेंढक की तरह तब कूदते हैं, फुदकते हैं, और तब उनको यादें आती हैं विकास की, समाज की, जनता को गुमराह करना, ठगना, बेवकूफ बनाना, झुठलाना, न जाने क्या क्या हथकंडे अपनाना, ये सब जानते हैं। लेकिन उस समय गया, वो जमाना निकल गया जब जनता गुमराह हो जाती थी इन लोगों के बहकाव में आकर के। आज जनता समझ चुकी है, तो एक ही है, तो मोदी है जो देश को आगे बढ़ा सकता है, मोदी है तो मुमकिन है। जो पार्टी देश की चिंता करती है, अरे देश सुरक्षित है, राष्ट्र सुरक्षित है, तो मैं भी स्वयं सुरक्षित हूं, मेरा प्रदेश भी, मेरा क्षेत्र भी सुरक्षित है, मैं भी स्वयं में सुरक्षित हूं। देश सुरक्षित नहीं है तो मैं कहां सुरक्षित हूं? मित्रों, बहनों, भाइयों, इसलिए मोदी जी ने एक ही सपना है, भारतीय जनता पार्टी का एक ही सपना है, देश सर्वोपरि, समाज सर्वोपरि। इसलिए मोदी जी ने कहा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास। मैं जो कुछ भी कर रहा हूं जनता के विश्वास में और जनता के प्रयास से कर रहा हूं। और इन 9 वर्षों के अंदर प्रधानमंत्री मोदी जी ने जो कुछ किया वो आप सबके सामने है, कहने की आवश्यकता नहीं, जरूरत नहीं। टीवियां आपके सामने लगी हैं, फेसबुक, सोशल मीडिया आप सब चला रहे हैं, देख रहे हैं क्या क्या हो रहा देश के अंदर और देशों के अंदर। मित्रों, ये 2 इंजनों की सरकार बड़ी तेजी से जिस तरह से विकास को आगे ले जाने का काम कर रही है, शायद इनकी कभी हुआ होगा भूतो न भविष्य का। क्या कभी कल्पना की थी जिसके लिए हमारे श्यामा प्रसाद मुखर्जी चल पड़े देश को स्वतंत्र दूसरी आजादी के लिए? एक आजादी तो हो पाई जिनको अंग्रेजों को बाहर करने का काम किया, लेकिन जवाहरलाल नेहरू की प्रथम गवर्नमेंट में उद्योग मंत्री का दर्जा प्राप्त करने वाले श्यामा प्रसाद मुखर्जी, पिताजी इंजीनियर, अपने आप में 32 वर्ष की उम्र में कलकत्ता जैसे विश्वविद्यालय के वाइस चांसलर रहने का जिनको मौका मिला हो, आज की डेट में अरबों का आदमी होता, लेकिन उन्होंने ठुकरा दी कुर्सी। उन्होंने कहा जवाहरलाल नेहरू आगे देश को आजाद किया तो काहे के लिए किया? जो लोग मर गए, खप गए देश की आजादी के लिए, क्या उनका सपना हमने पूरा किया कि नहीं किया? हम काहे के लिए देश आजाद किया? आज भी आर्थिक रूप में, सामाजिक रूप में, सांस्कृतिक रूप में, शिक्षा में लॉर्ड मेघालय की शिक्षा पद्धति, आज भी हम गुलाम हैं। कहां आजाद हुए हैं? केवल गोरा चला गया, काला रह गया, क्या इतना मात्र है?
इसलिए चल पड़े दूसरी आजादी के लिए। वो हमारे प्रथम अध्यक्ष ने जनसंघ के। आज के समय में तो कोई कुर्सी मिल गई तो छोड़ने को तैयार नहीं होता, लेकिन वो श्यामा प्रसाद मुखर्जी कुर्सी पे लात मारते हुए छोड़ करके चल पड़े कि जम्मू और कश्मीर मेरा आजाद भारत का अंग है, लेकिन फिर भी दो निशान, दो संविधान, दो चला करती है। कहां देश आजाद? आज भी राम जन्मभूमि का मुद्दा हम जब कैंपस में जाते हैं, कॉलेज में जाते हैं तो उनको छोड़िए, लेकिन बेसिक प्राइमरी में पाठशाला में जाते हैं तो हमारे सामने इतिहास रखा जाता है, हमको पढ़ाया जाता है कि आप गुलाम थे, शक आए, हुआ आए, मुगल शासक आए, अंग्रेज आए, और यही नहीं तो आज संभाजी नगर आप कह रहे हैं कि कौन थे? औरंगाबाद, औरंगजेब आया, बाबर आया, हुमायूं आया, आपका अहमदनगर। क्या कब तक ये इतिहास पढ़ते रहेंगे हमारे बच्चों को? क्या इसके लिए आजादी पाई? क्या उन्हीं के पद चिन्हों का इस प्रकार का कोट पैंट टाई नहीं पहनी तो मैं योग्य नहीं हूं? महात्मा गांधी ने लंगोटी लेकर देश को आजाद करा दिया, तो धोती कुर्ता पहनने वाला भी ज्ञानवान हो सकता है, बुद्धिमान हो सकता है, लेकिन यह शिक्षा पद्धति। इसलिए श्यामा प्रसाद मुखर्जी लड़ पड़े, चल पड़े इन चीजों के लिए। और पिछले 2 दिन पहले 28 तारीख बलिदान दिवस मनाया आप लोगों ने। श्यामा प्रसाद मुखर्जी कैसे उनकी मृत्यु हुई कि वो जम्मू कश्मीर के लिए कैसे गए, बलिदान हो गए। मित्रों, बहनों, भाइयों, लेकिन उसको पूरा करने का काम अटल बिहारी वाजपेयी जी ने किया था। 26 दलों की सरकार थी, विचारधारा अलग अलग थी, नहीं कर पाए, लेकिन प्रधानमंत्री मोदी जी ने उस मिशन को आगे बढ़ाते हुए 370-35 से खत्म करने का काम किया। उनके नेतृत्व में अमित शाह पार्लियामेंट के अंदर लाते हैं, पास करते हैं। आज वहां के लोग भी अपने को खुशहाल महसूस करते हैं, वह भी विकास से जुड़े हैं। कभी कल्पना की थी 370-35 से खत्म हो सकता है? हमारा सैनिक तैनात है सीमाओं पे, बर्फीली चोटियों पे, अपने को गला रहा है देश की आजादी, देश के लिए एक ही सपना है, मेरा देश सुरक्षित रहना चाहिए। लेकिन जब कभी आतंकवादी पत्थरबाजी करते हैं, गोलाबारी करते हैं, तो पिछले दिनों का इतिहास देखा होगा। 56 वर्ष जिन लोगों ने अंदर इस देश के अंदर राज किया, हथियार होने के बाद भी सैनिक गोली नहीं चला सकता, पत्थर खा रहा है, गोलियां खा रहा है, लेकिन दिल्ली से फरमान नहीं आया है चलाऊंगा तो कोई मार्शल हो जाऊंगा। कैसा देश? इसके लिए आजादी पाई थी। प्रधानमंत्री मोदी जी ने कहा सैनिक फ्री हैं, कोई भी आतंकवादी यदि गोली चलाता है तो गोली का जवाब उनका जवाब पत्थर से दो। सैनिकों ने तब से आए दिन आतंकवादी ढेर होते जा रहे हैं, आए दिन ढेर होते जा रहे हैं। नहीं तो पहले हमारा सुरक्षा कवच के रूप में जो काम कर रहे हैं वो शहीद होते जाते थे। पुलवामा की घटना होती है, हम केरला के अंदर राष्ट्रीय परिषद में होते हैं, सब लोग कहते हैं कि पुलवामा की घटना हो गई, इतने सैनिक आतंकवादी ने ढेर कर दिए, शहीद हो गए हैं। क्या मोदी जी ने जवाब दिया 13वीं बाद में भी 13वीं से पहले कुछ होगा, और उसका जवाब 10 दिन में ही मोदी जी ने हमारे एयरफोर्स के जवान पाकिस्तान की धरती पर जाकर के आतंकवादियों को नेस्तनाबूद करके उनके ठिकानों को समाप्त करते हुए 12 मिनट में वापस लौट आते हैं। यह परिणाम प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में होता यह दिखता है। और यही नहीं तो फिर उसके बाद पत्थर
आतंकवादी बंद होती है, आज आए दिन आतंकवादी ढेर हो रहा है। यह परिवर्तन है। सुरक्षा के मामले में हो, विकास के मामले में हो, आज भारत आगे बढ़ता जा रहा है, परम वैभव की ओर चला जा रहा है। परम वैभव तुम्हें तब सराष्ट्रम वसुदेव कुटुंबकम, यह विश्व मेरा है। देश की तो चिंता कर ही रहे हैं, देश का नेतृत्व करते करते देश की चिंता, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, लेकिन विश्व का जनमानस की भी चिंता यह भारत करेगा। उस लायक भारत को बनाएंगे जो भारत पहले दिखता था, वही सांस्कृतिक भारत, वही सोने की चिड़िया कहलाने वाला भारत, वही विश्व को ज्ञान देने वाला भारत। आज 75 वर्ष आजादी के मनाए, लेकिन चुप नहीं बैठेंगे। प्रधानमंत्री मोदी जी 25 वर्ष की तैयारी में लग गए हैं और 1947 में देश आजाद हुआ, 2047 में जब 100 वर्ष आजादी के मनाएंगे, शताब्दी वर्ष मनाएंगे, तो उस समय मैंने जो कहा कि गुलामी का इतिहास जो पढ़ाया जाता था, अब वो नहीं पढ़ाया जाएगा। मेरा फ्यूचर, मेरा भविष्य अब वो इतिहास को पढ़ेगा कि मेरा भारत सर्वश्रेष्ठ भारत, मेरा भारत दुनिया को ज्ञान देने वाला, जो तक्षशिला नालंदा को नष्ट करने वाले समझ जाए वो खड़ा होने वाला भारत, और फिर पूरे दुनिया को ज्ञान बांटने वाला होगा, जनमानस की चिंता करेगा। और वो दिख रहा है। पहले का प्रधानमंत्री, राष्ट्राध्यक्ष यदि भारत का विदेश में जाता था तो कोई पूछने नहीं आता था, बगल में बिठाने को तैयार नहीं होता था, द्वयम दर्जा कहलाने वाला होता था, हीन भावना आती थी भारत के अंदर। ऐसा हाथ मिलाने को कोई भी तैयार नहीं होता था भारत के प्रधानमंत्री, राष्ट्राध्यक्ष से पहले, जब कांग्रेस कर रहा था। लेकिन आज परिवर्तन आया है। आज भारत का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यदि किसी भी देश में जाता है तो वहां का राष्ट्राध्यक्ष, मंत्री तो छोड़िए, राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री सीधे सीधे स्वागत करने आते हैं एयरपोर्ट पर, और स्वागत ही नहीं करते हैं तो बहुत सारे देशों के तो राष्ट्राध्यक्ष नतमस्तक होते भी दिखे आपको। यह परिवर्तन है। लाइन लगा है, मेरा नंबर कब आएगा मोदी के बगल में खड़े होने का, हाथ मिलाने का। यह परिवर्तन है। ऐसा प्रधानमंत्री हमारा नेतृत्व कर रहा है। इसी को 56 इंच का सीना कहते हैं, चौड़ा होकर के स्वाभिमान से जियो। हम उस पार्टी के कार्यकर्ता हैं जो आज देश में तो दुनिया की सबसे बड़ी पार्टी कहलाने वाली, पहले कभी चाइना 8.5 करोड़ लेकर के राजनीतिक पार्टी होती थी, उसको पछाड़ते हुए आज भारतीय जनता पार्टी 18 करोड़ की सत्ता लेकर के दुनिया की सबसे बड़ी राजनीतिक पार्टी, उसके कार्यकर्ता आप हैं। और देश को चलाने वाला प्रधानमंत्री, पूरे भारत में तो विश्व का सर्वमान्य नेता कहलाने वाला, उसके कार्यकर्ता आप हैं। गौरव होना चाहिए, नहीं होना चाहिए? इस स्वाभिमान के साथ जियो, आगे बढ़ो। मित्रों, बहनों, भाइयों, विकास की यदि बात करूं तो कोविड ने, मैं ज्यादा नहीं कहूंगा, बहुत सारे लोगों ने कहा क्या क्या मिलता है, हर घर में नल, नल में जल, जल जीवन मिशन के जो पंचायतें करती थी, आज प्रधानमंत्री सीधे कर रहा है। बताओ, सोचा था क्या? अरे जिस घर गांव के लिए हम कहते थे मेरे यहाँ एक टोंटी लग जाए, ज्यादा नहीं, एक स्टेट पोस्ट आ जाए पानी का, एक टैंक बन जाए, आज प्रधानमंत्री मोदी जी सीधे उस पंचायत की भी चिंता ना हो, सीधे सीधे कर रहे हैं। गांव में एक टंकी नहीं, एक स्टेट पोस्ट नहीं, तो घर घर में नल, नल में जल। कल्पना किया था क्या? हर घर में शौचालय होगा, 100% हो गया। लेकिन अब मोदी जी कहते हैं कि अब नया घर बन रहा है, तो नए घर में भी शौचालय बनना चाहिए, उसके लिए फरमान जारी हो गया है, उसका विषय देखा। आयुष्मान योजना के तहत 5 लाख रुपए देकर के गरीब भी अपना इलाज करा सके। किसान
किसान निधि सम्मान निधि के नाम पे 6,000 रुपया वार्षिक देना, इसी को छोड़ा है क्या? उज्ज्वला के नाम से आज भी आजाद भारत में 4.5 करोड़ लोग अंधेरे में जीवन यापन कर रहे थे। अगल में बगल में किसी का निगाह नहीं गई कि मैं तो उजाले में हूं, बगल वाला कैसे अंधेरे में है? नहीं गई निगाह। अरे अंधो, थोड़ा इधर उधर तो झांक लेते, केवल अपना घर बार भरो, इतना ही सीखा क्या? 4.5 करोड़ लोग आजाद भारत में अंधेरे में जीवन यापन करने वाले लोगों को प्रधानमंत्री मोदी जी ने फ्री कनेक्शन देकर वहां भी उजाला किया है, सबको रोशनी दी है। ये विकास। और उससे बड़ा यदि करो तो कोविड का दौर आया, जब लॉकडाउन में हम सब लोगों ने 2 साल बिताए, पार्लियामेंट चल रहा था, हमारे खासदार जी जानते हैं, हम लोग उसमें पार्लियामेंट के अंदर थे। जब निकलते हैं तो शाम को डुगडुगी बजती है कि अब पार्लियामेंट लॉकडाउन, फरमान आता सुबह शाम के 7 बजे थालियां बजेगी, घंटियां बजेगी, तो विपक्ष के भी थालियां बजाते हुए दिखे, क्योंकि तब उनको लगा कि मैं नहीं रहूंगा तो क्या होगा, जीवन पहले चिंता हो गई। यह मोदी ने कर दिखलाया, सबसे थालियां बजवा दी, सबसे घंटियां बजवा दी। हम लोग घरों के अंदर कैद थे, डिप्रेशन में आना शुरू हो गए थे, क्योंकि बाजार में रहने वाले लोग मैं जानता हूं 4 दिन का राशन रखते हैं, कोई तो 1 दिन का, 2 दिन का रखते हैं, अधिकतम हफ्ते का रखते हैं, लेकिन सब्जी तो सुबह लाए शाम की लाए, शाम की सुबह लाए, ऐसा चलता है। कई बार तो अगल बगल में मैंने देखा है कि कढ़ाई चढ़ गई चूल्हे में, पता चला धनिया नहीं, हल्दी नहीं है, तो गए बाहर, सीढ़ियां उतरी और चले ले आए, ऐसा भी चलता है, मैंने देखा है। लेकिन यहां तो लॉकडाउन चल गया बड़ा लंबा, तो पैसा तो जेब में, बाजार बंद, लाए कहां से? 4 दिन का 10 दिन का था, खत्म हो गया। मैं उन दिनों मुख्यमंत्री था, मुझे लगा क्या होगा, जब किलकारियां सुनता था रात दिन में, मुझे पता ही नहीं चलता था, मेरी हालत हो गई थी, क्या कहें। सोना नहीं, फोन आ रहे हैं, हमको निकालो, डिप्रेशन में हो गए। जो 2 दिन का राशन था वो भी खत्म हो गया, अब कैसे होगा? बगल पड़ोस में था, मालिक का था, वो भी उसका भी खत्म हो गया, अब कहां जाएंगे? बाजार में जा नहीं सकते, कर्फ्यू लग गया। कर्फ्यू देखा था क्या? जिसने नहीं देखा तो उन्होंने भी देखा, यही तो कर्फ्यू होता है। जेल तो जेल होती है, जेल के अजेल हो गई है, यही तो जेल होती है, कैद हो जाओ अंदर घरों में, कहां जाएंगे? लोगों ने कहा निकालो, हमने कहा क्वारंटीन में रहना पड़ेगा, घर से बाहर रहना पड़ेगा, गांव से शहर से दूर रहना पड़ेगा। बोला कोई बात नहीं, जंगल में छोड़ देना, आप हवा खाएंगे उतना ही पर्याप्त है, लेकिन यहां से निकालो बंद कोठरी से। यह हालत था। विपक्ष ने कहा क्या करेगा मोदी, देखते हैं। उन्होंने कहा आप देखेंगे मोदी क्या करता है, क्योंकि उद्योग बंद होंगे, फैक्ट्रियां बंद हो गई, नौजवान चले आए, इकोनॉमी की डाउन हो गई, अर्थतंत्र लचर हो गया, टैक्स आना बंद हो गया। कैसे चलता है? टैक्स से तो चलता है, आ नहीं रहा है, कहां से चलाएंगे? लेकिन मित्रों मोदी है, मोदी जी ने किसी को भी भूखे नहीं सोने दिया। मोदी जी ने कहा चलता फिरता राहगीर भी हो, मजदूर भी है, वो भूखा नहीं सोना चाहिए, बिना पानी के नहीं सोना चाहिए, पानी मिलना चाहिए। शहरों में जगह जगह चल रहे मोदी किचन से पूरी तरह भोजन राहगीर कर रहा है, चलते चलते मजदूर कर रहा है मित्रों। तो यही नहीं तो जो घरों के अंदर कैद थे उनके घरों में भी पर व्यक्ति 5 किलो के हिसाब से राशन पहुंच गया। पहुंचा कि नहीं पहुंचा बताइए ना।
इसीलिए कहा मोदी जी ने सेवा सुशासन गरीब कल्याण, सेवा सुशासन गरीब कल्याण, इसके तहत यह चिंता। और मित्रों, बहनों और भाइयों, 140 करोड़ आबादी का देश अपने आप में राहत महसूस किया, राहत महसूस किया। कोई भूख के कारण नहीं मरा इस देश के अंदर, ऐसे इटली स्वास्थ्य में नंबर 1 विश्व का, 12 करोड़ की जनसंख्या वाला, लेकिन बोल गया मृत्यु दर हर दिन 50,000 से ऊपर जा रहा है, लाखों में चला गया। अमेरिका अर्थतंत्र में सबसे नंबर 1, लेकिन बोल गया, वो अभी बोल गया, हालत खराब हो गई। भारत अपने आप में राहत महसूस किया प्रधानमंत्री मोदी जी के कारण। और जहां हमारे पास पीपी किट नहीं थे, मास्क नहीं थे, सैनिटाइज नहीं था, छोटी सी चीजें थी, वैक्सीन तो बड़ी चीज हो गई, लेकिन ये छोटे को भी उस समय में ऐसा आत्मनिर्भर भारत के तहत खड़ा करने का काम किया। और अपने यहाँ तो ये चीजें पीपी किट आदि उपलब्ध हुई, बाहर के देशों को भेजना शुरू किया, ऐसे समय पर तैयार किया जब ये सब काम ठप था, धंधे उद्योग। वैक्सीन अपने यहाँ 100% लगा, बाहर के देशों को भेजना शुरू किया। और इसी को देखते हुए मैंने कहा क्या विश्व के अंदर सर्वमान्य नेता कहला रहे मोदी जी के लिए पूरे विश्व के अंदर पलक बिछाया, जय जयकार हो रही। रशिया यूक्रेन का युद्ध भी देखा, हमारे बच्चे वहां फंसे रहे, कैसे निकलेंगे? एक मोदी जैसा व्यक्ति, उन्होंने 3 दिन का विराम करो। अगला कोई कहता प्रधानमंत्री देश का, क्या विराम कर सकते थे युद्ध को? कल्पना करो। लेकिन मोदी जी के फरमान पर युद्ध विराम होता 3 दिन तक। उन्होंने कहा जब तक हमारे नौजवान विद्यार्थी नहीं निकलते हैं तब तक। और वही तिरंगे के झंडे के नीचे। और पाकिस्तान में, जो पाकिस्तान कल तक आज तक भी गालियां और हाथ में जिस प्रकार का धमकियां देता, उसके बच्चे भी तिरंगे के नीचे लौट गए, वहां से निकाला। वह मोदी है। तो मोदी जी ने जो काम 9 वर्ष के अंदर किए, उन कामों को हमको नीचे तक ले जाना है, यह काम अपना है, दूर दूर तक पहुंचाना। ये विपक्षी चाहे कुछ भी कर लें, जनता ने मोदी को अपने दिलों में जगह दी है। मोदी ही देश को चला सकते हैं, परम वैभव को ले जा सकते हैं, आगे बढ़ा सकते हैं मित्रों। और ये वही काम कर सकते जिसने नीचे जमीन देखी हो, जमीन छोड़ी न हो। लोगों ने कहा क्या देखने वाला, क्या देश को चलाएगा? मुझे याद है राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्ली के अंदर जब हो रही थी, 14 में मोदी जी को नेता चुना गया। मोदी जी ने कहा मेरे भारत में एक तरह देश चलाएगा क्या? चाय बेचना? उन्होंने कहा चाय नहीं, बगल के घर में मेरी माँ भी झाड़ू पोछा लगाकर मुझे यहाँ तक पहुँचाएगा। ऐसा प्रधानमंत्री इस प्रकार का हमको मिले। और जिन जो अपने प्रदेश में इतनी बार मुख्यमंत्री रह गए और देश के अंदर प्रधानमंत्री दूसरी बार तीसरी बार बनने जा रहे हैं, लेकिन उसके बाद भी उनके घर की स्थिति देखिए। एक भाई परचून की दुकान चला रहा है, एक भाई टीचिंग कर रहा है, एक भाई समाज पंकज हमारे यहाँ आते हैं, बार बार घूमते हैं, लेकिन किसी को ये नहीं लगता है मोदी जी का भाई है, स्नान करके चले जाते हैं। हमारा बड़ा निकलता है इससे, लेकिन कोई ये नहीं कह सकता। सामान्य माता किस तरह थी सब में आपने देखा, जिन चेयरों में आप बैठे उन्हीं चेयर में बैठती हुई थी कि हर समय। जब इस दुनिया से चल बसी तो मोदी जी को फोन आता है सूचना, शाम को सुबह 7 बजे चल पड़ते हैं। हमको भी जब देखा टीवी में, हमने कहा भी हम भी चलें, तो चलने का एक मन हुआ, दुखी हुआ, सब तरह चलना चाहिए। लेकिन रास्ते से फरमान आता है हम भी दिल्ली तक पहुंचते, कैसे लौटो, जिसके लिए आप लोगों ने शपथ ली है उसमें लगे रहो, समाज का काम करते रहो, जो कार्यक्रम दिए हैं उसमें डटे रहो, यहाँ की आवश्यकता नहीं है। ऐसा प्रधानमंत्री आप सब लोगों ने देखा। अर्थी जा रही है, 4 भाई कंधे में ले जा रहे हैं, 2-3 और गाँव के अन्य हैं, कितने थे देखा आपने। लौटते हैं फिर अपने काम में लग जाते हैं, गेस्ट हाउस में जाते हैं, 10 बजे से ही देश की सेवा में डट जाते हैं। बंगाल में जाना था लेकिन ऑनलाइन से जुड़ जाते हैं, जो कार्यक्रम था उसको कैंसिल नहीं करते हैं। ऐसा देश का प्रधानमंत्री हो गया।
सेवा के रूप में काम करने वाले मित्रों, बहनों, भाइयों, इसलिए मैंने कहा कि हृदय से, विशेषकर तो महिलाओं में हृदय से उनको अपने गले लो, जानते कैसे परिवार चलाए, कैसे घर चला जाता है, कैसे किस तरीके के सब तरह के वन नेशन वन कार्ड। स्कूलों में जब बात का नाम होता था, कभी ऐसा इल्लत बिल्लत कहानियां घट जाती थी, पूछते थे बात का नाम क्या है, नहीं बताया, एडमिशन नहीं होता था। लेकिन आज माँ का नाम राशन कार्ड में भी होगा, स्कूल में बाप का नाम हो और माता का भी नाम होगा। माता ने कह दिया ये मेरा बालक है, एडमिशन होगा। ये बहुत सारी कहानियां होती है, मजबूरियां होती हैं। बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, दो घरों की चिंता करने वाली, एक घर में जन्म लिया, दूसरी घर में ब्याह रचाया, दोनों घर की जो चिंता कर रही हो, उस लाडली का सम्मान करना हमारा दायित्व, हमारा कर्तव्य है, क्योंकि उसी से समाज बनता है। वो नहीं है तो समाज नहीं है। आखिर बनता किससे है? यही मोदी जी। इसलिए मित्रों, बहनों, भाइयों, इन सब चीजों को हम नीचे तक ले जाने का काम करेंगे। बहुत समय हो गया, इतने विषय बिंदु विकास के हैं कि यदि कहें तो 1-1.5-2 घंटा लगते हैं। हमारे पूर्व वक्ताओं ने भी कहा, इन सब चीजों को न्याय करते हुए अपना एक ही नारा, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी, सर्वग्राही, हम सब क्षेत्रों में जाएंगे, सब पंथों में जाएंगे, सब जातियों में जाएंगे, सब तरह के मोहल्लों में ये सब जाते हुए सबको साथ लेना, एक साथ आत्मसात करते हुए आगे बढ़ना। चरे वेती चरे वेती चरे वेती, यह देश राष्ट्र मेरा है, इसकी सुरक्षा करना मेरा भी दायित्व बनता है। केवल जो सीमाओं पर सैनिक उन्हीं का नहीं, तो मैं भी इसके लिए कुछ न कुछ अंशदान करूं, लगा रहूं, सेवा दूं। इतना ही कहते हुए आप सब लोगों को धन्यवाद, साधुवाद, जय हिंद, जय भारत, नमस्कार। या संमेलनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील बूथ कमिटी सदस्य, तालुका अध्यक्ष, विविध मोर्चाचे अध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.